तर मंडळी सध्या कोकणात तुम्हाला माहितीच असेल शिमगा उत्सव चालू आहे आणि आज आपल्याकडे येणार आहे पालखी आणि आपण आता तयारी सर्व केलेली आहे तुम्हाला दाखवतो। हे बघा इकडे पालखीची तयारी केलेली आहे। आतमध्ये घरात पण आपल्या पालखी येते त्यामुळे नवस गेल्या वर्षी बोललेला होता दादाचा तो यावर्षी फेडायचा आहे त्याची सुरुवात केलेली आहे आणि हे पूजनासाठी पालखीच्या आणि आज आपल्याकडे पालखी येणार आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल आणि नाचवण्याचे व्हिडिओ काय भेटलेले नाही कारण की मी आज कामावरती होतो आणि त्याच्यामुळे लेट आलो। त्यामुळे तुम्हाला तरी पण कुठची व्हिडिओ भेटली तर तुम्हाला मी नक्कीच ह्या चॅनलवरती टाकेन। इकडे पण दुसऱ्या पण घरात आपल्या पालखीची तयारी झालेली आहे तेही दाखवतो तुम्हाला मी। हे बघा इकडे पण सर्व बसलेले आहे, इकडे पण चालू आहे। इथे मगाशी पालखी नसली तरी पण नंतर परत आता नाचवायचा विचार करताय, बघूया जर नाचवलं नाही तर व्हिडिओ तुम्हाला मध्ये टाकेन आणि पुढे मग पुढचं काय असेल ते तुम्हाला दाखव। मित्रांनो आता पालखी आपल्या बाजूच्या घरात येईल त्याच्यानंतर आपल्याकडे येईल तुम्हाला दाखवतो। सध्या कोकणात चालू असताना शिमगा उत्सव आणि गोलेगाव तुम्हाला दाखवतो मी। आमच्या समोरच्या घरात जाईल त्याच्यानंतर आमच्याकडे पालखी येईल ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। तर मंडळी आता आपल्या घरी पालखीचं आगमन होत आहे।
याची राखणोखाली पुरते कर धरती का अडीनडी असतील तर दहा जबाब तुझ्या देवकाला देव समजती आणि संभाळ कर याचा काय नवस बोललेला होता देवा नोकरी लागू दे म्हणून ते ढेपले आले ते मानून घ्या समाधी काही आम्ही नवस बोलला होता तुम्हाला हे बघा अशी आमच्या इकडे प्रसादी फुलली जाते आणि नवस बोलले होतं त्याचा पण प्रसादी होती फुलाची सर्व प्रसादी पूर्ण गावाला वाटली जाते म्हणजे जिथे मानकऱ्याला सर्वांना वाटली जाते ती सर्व गावातल्या चिंतांना वाटली जाते. खाली बस तर मित्रांनो सर्व पालखी आपल्याकडून आता मोठ्या घरात जाते दाखवतो तुम्हाला. सर्व पुढे गेले त्याच्यामध्ये पाठवून कोण राहिलंय नाही आता. आता ही पालखी जाऊन आपल्या मोठ्या घरात बसेल म्हणजे इथे पण आम्ही डेकोरेशन केलेलं आहे मोठ्या घरात आमच्या. दाखवतो तुम्हाला. हे बघा हे सर्व आम्ही डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि इथे आता पालखी बसेल आणि उद्या आमची अर्धी वाडी पूर्ण वाडी घेतील. त्याच्यानंतर पुढे मग गुरावडीत जाईल. तर मंडळी आता आपल्याकडून पालखी गेली आहे. आता मोठ्या घरात जाऊन पालखी बसलेली आहे. याच्या पुढचा ब्लॉग अजून काही मिळतील तुम्हाला पालखीचेच मिळले तर भेटतील. नागतोनाचा व्हिडिओ भेटला तर नक्कीच या व्हिडिओमध्ये मी टाकीन. आणि व्लॉग आवडला असल्यास तर नवीन असाल व व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.